सातत्याने गेल्या काही वर्षामध्ये सातत्याने वाढत असताना दुसरीकडे ज्या काही सार्वजनिक क्षेत्रातील देशातील ज्या काही खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील ज्या काही मोठ्या बँका आहेत, तर ह्या बँका आता 1 नोव्हेंबर पासून ऑनलाईन सेवांसाठी शुल्क वाढवून ग्राहकांना पुन्हा एकदा सर्वसामान्य ग्राहकांना पुन्हा एकदा धक्का देण्याच्या तयारीत आहेत. या निर्णयाचा सर्वाधिक फटका हा सर्वसामान्यांना आणि कोट्यावधी ग्राहकांना बसणार आहे. कारण प्रत्येक जण या न त्या माध्यमातून हा बँकिंग प्रणालीशी गेल्या 10-12 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जुळलेला आहे. आणि मग अशा स्थितीमध्ये गेल्या दीड दशकात बँकिंग सेवामध्ये बरीच सुधारणा झालेली आहे. प्रणालीमध्ये बरेच अपडेट्स आलेले आहेत आणि या बँकांनी जवळपास जो काही आधीच्या 2014च्या आधी जो काही युपीए सरकारच्या काळामध्ये जे काही बँकिंग प्रणालीशी जास्त सर्वसामान्य माणूस जोडले गेलेले नव्हते, तर त्यावेळेस जे काही शून्य रकमेवर म्हणजे झिरो झिरो बॅलन्सची जी काही कन्सेप्ट होता, तर तो अलीकडच्या सरकारने तो संपुष्टात आणलेला आहे आणि बँकांना मनमानी करण्याचा अधिकार एक प्रकारे रिझर्व्ह बँकेच्या माध्यमातून दिलेला आहे. आणि यातून मग ग्राहकावर भरमसाठ शुल्काचा बोजा हा वेगवेगळ्या माध्यमातून आकारला जात आहे. आणि मग हे आता पुन्हा 1 नोव्हेंबर पासून बँका आता या गोष्टींचा विचार करत आहेत. तर याच्यामध्ये नेमकं कुठलं शुल्क वाढणार आहे? तर सरकारी आणि खाजगी बँकांनी अनेक नवीन सेवा शुल्क जाहीर केलेले आहेत की जे येत्या काही दिवसांमध्ये म्हणजे 1 नोव्हेंबर पासून जवळपास लागू होण्याची शक्यता आहे. एसबीआयने जे काही क्रेडिट कार्डसाठी नवीन शुल्क अटी जाहीर केले आहेत, तर त्याच्यामध्ये आता रिवॉर्ड पॉईंट्सने खरेदी केलेल्या उत्पादनावर किंवा व्हाउचरवर 99 रुपयापर्यंत शुल्क त्या आकारलं जाणार आहे किंवा भरावं लागणार आहे. एसबीआयचे जे काही नवीन दर आहेत, तर याच्यामध्ये 50,000 रुपयापेक्षा जास्त रकमेच्या पेमेंटवर 1% शुल्क हे आकारलं जाणार आहे. म्हणजे 50,000 रुपयावर जवळपास 500 रुपयापर्यंत शुल्क हे आकारलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर सध्या जे तुम्ही आम्ही जे काही क्रेडिट कार्ड वापरतो, तर क्रेडिट कार्डच्या माध्यमातून तुम्ही आम्ही ज्यावेळेस वॅलेटला बॅलन्स देतो, तर त्यावेळेस तुम्हाला 2 ते 4% शुल्क हे द्यावं लागतं. रेंट पेमेंट जे करतो आपण, तर त्याच्यावर फक्त 3-3.5% आपल्याला शुल्क द्यावं लागतं. म्हणजे 1 लाख रुपयाच्या व्यवहारावर जवळपास 3 ते 3,500 रुपयाचं नुकसान तुम्हाला आम्हाला सोसावं लागतं. कॉलेजची शाळेची फी भरण्यासाठी सुद्धा थर्ड पार्टी ऍप किंवा वेबसाईटद्वारे केलेल्या पेमेंटवर 1% शुल्क आकारलं जाईल. म्हणजे 10,000 रुपया जवळपास 100 रुपयाचं जे काही शुल्क आहे ते आकारलं जाईल. याच्या आधी जे काही मनी ट्रान्सफर आपण करत होतो, तर मनी ट्रान्सफर मध्ये 1% शुल्क लागायचं. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मद्वारे मनी ट्रान्सफर केलं जायचं. तर 10,000 रुपये मित्राला नातेवाईकाला त्याच्या बँकेच्या खात्याला पाठवत असताना 100 रुपयापर्यंत शुल्क आपल्याला लागायचं. हे सगळे व्यवहार शुल्क आता लागू होणार आहे. रात्री जर तुम्ही व्यवहार करत असला तर त्याच्यामध्ये पुन्हा आणखी वाढीव शुल्काचा भरणा तुम्हाला करावा लागणार आहे. एचडीएफसी बँक रात्री 11 ते 7 वाजेपर्यंत कॅश रिसायकलवर किंवा मशीन्स मध्ये जमा केलेल्या रोख रकमेवर सर्व खात्यांसाठी प्रति व्यवहार 50 रुपये अतिरिक्त शुल्क यापुढे आकारणार आहे. सध्या आपण जे काही एटीएम मधून कॅश काढतो त्याच्यामध्ये तुम्हाला 3 ट्रान्झॅक्शन फ्री आहेत. त्याच्यानंतर प्रत्येक व्यवहारावर तुम्हाला शुल्क द्यावं लागतं. त्यानंतर बँकेमध्ये सुद्धा ज्यावेळेस तुम्ही बचत खात्यावर पैशाचा भरणा करतो, तर बऱ्याचदा तुम्हाला कॅश हँडलिंग चार्जेस लागतात. आणि या सगळ्या गोष्टीतून आता या ग्राहकावर, सर्वसामान्य ग्राहकावर ही बोजा पडण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. जीएसटीच्या माध्यमातून सरकारने जी काही जीएसटीची 2017 मध्ये घोषणा केली होती, तर त्यावेळेस वेगवेगळ्या प्रकारचे 17 कर बंद होतील. जसं प्रोफेशनल टॅक्स असेल किंवा इतर अजून कोणते कर असतील तर ते थांबवले जातील. मात्र सरकारने जीएसटी सुद्धा लागू केली आणि वेगवेगळ्या प्रकारचे कर सुद्धा कायम ठेवले. आणि 8 वर्ष सरकारने सातत्यानं राज्य आणि केंद्र सरकारने अर्धी वाटून घेत या जीएसटीच्या माध्यमातून लूट केली. आता या जीएसटी मध्ये अलीकडे थोडीशी सरकार नावाच्या यंत्रणेला सुबुद्धी सुचली आणि त्यांनी कपात केली. जसं आता वेगवेगळ्या सेवा आहेत, तर याच्यामध्ये जर आपलं पासबुक हरवलं असेल तर त्याच्यासाठी आधी आपल्याला शुल्क द्यावं लागत होतं. मात्र आता सुद्धा 100 रुपये शुल्क आपल्याला पासबुक साठी द्यावं लागणार आहे. डुप्लिकेट एंट्रीसाठी पासबुकच्या प्रति पेज 50 रुपयापर्यंत आपल्याला शुल्क द्यावं लागणार आहे. अतिरिक्त चेक पेमेंट जे आहे तर त्याच्यामध्ये 200 रुपये प्रति चेक
याप्रमाणे तुम्हाला शुल्क द्यावं लागणार आहे. ग्राहकाच्या चुकीमुळे जर तुमचा चेक बाउन्स होत असेल किंवा परत येत असेल तर ₹150 तुम्हाला त्याचं अतिरिक्त पुन्हा शुल्क द्यावं लागणार आहे. ECS बाउन्सिंग चार्जेस जे याच्या आधी ₹300 ते ₹500 पर्यंत तुमचे कापले जातात तर ते कायम असणार आहेत. मात्र याच्या व्यतिरिक्त हा अतिरिक्त भुर्दंड तुम्हाला लागणार आहे. डिमांड ड्राफ्टच्या पोस्टल शुल्कामध्ये रोख रक्कम काढण्यामध्ये सुद्धा 5 वेळा तुम्हाला पैसे काढणे फ्री राहणार आहे. मात्र त्याच्यानंतर तुम्हाला प्रत्येक वेळी ₹75 शुल्क हे बँकांना द्यावं लागणार आहे. तर तेव्हा तुम्हाला आमचा जो काही सल्ला असेल तर सरकारच्या जे काही डीबीटी योजनेअंतर्गत जर तुमच्या खात्याला जो काही लाभ येत असेल तर तो काढून मोकळे व्हा. शक्यतोवर जे काही तुम्ही थर्ड पार्टी ऍप्लिकेशन वापरत असाल, फोनपे, गुगल पे, इतर कुठलेही ऍप्लिकेशन वापरत असाल तर हे वापरण्याची तुम्हाला आम्हाला जी काही सवय झालेली आहे तर ती सवय कुठेतरी मोडीत काढण्याचा प्रयत्न करा. रोखीने व्यवहार करण्याचा प्रयत्न करा. कारण सरकार तुम्हाला आम्हाला वेगवेगळ्या माध्यमातून लुटायला बसलेला आहे. बँकांचं जे काही माध्यम आहे तर ते तुमच्या आमच्या लुटीसाठी बसलेलं आहे. तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.